जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुकाराम सुरनर. सुरनर जी आर आणि योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण असा एक वेगळा व्हिडिओ पाहणार आहोत की शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असा असणारा ई पीक पाहणी कशी करावी. सर्व सध्या आता शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करणे गरजेचं आहे. ई पीक पाहणी केल्यानंतरच त्यांना कोणत्याही शासनाच्या योजनेचा फायदा घेता येतो. जसे ई पीक पाहणी केल्यानंतर त्यांच्या सातबारावर त्यांची जे काही त्यांच्या शेतामध्ये पिकं लावलेली आहेत, ई पीक पाहणीद्वारे त्यांच्या सातबाऱ्यावरती त्याची नोंद होते आणि ज्या काही नंतर दुष्काळ असेल किंवा अतिवृष्टी असेल, नुकसान झालेलं असेल आणि त्यांना शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नंतर शासन विचार करते की त्यांच्या पेऱ्यावरती कोणती पिकं आहेत आणि त्याच्यानंतर ते पिकं असतील तर त्यांना शासन मदत करायला कशी. जसेच की 2022-23मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सोयाबीन आणि कापूसचे नुकसान झालेले होते, त्यामुळे त्यांनी 2022-23च्या ई पीक पाहणीच्या आधारावरती अनुदान हेक्टरी 5,000 रुपये देण्याचे ठरवले, अधिकतम मर्यादेपर्यंत 10,000. तर अशाच पद्धतीने सर्वांना याचा फायदा व्हावा म्हणून शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याबद्दल एक सर्वांना शेतकरी काही जणांना जमत नाही, तर त्यांनी आपल्या मित्रपरिवारांना, आपला मुलगा असेल, नातू असेल, कोणाकोणही ई पीक पाहणी करून घ्यावी. पण करून घ्यावी, कारण की ई पीक पाहणी केल्यावरच तुमच्या सातबाऱ्यावरती त्या पिकाची नोंद होते आणि शासनाकडून येणाऱ्या अनुदानामध्ये तुम्हाला केव्हाही अडथळा येत नाही. तर तीच आपली ई पीक पाहणी अशी कशी करावी त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ किंवा आपल्याला नवीन नवीन माहिती यावी म्हणून माझ्या या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण हा व्हिडिओ आजचा सुरू करूया. आपल्या मोबाईलमध्ये जायचं आहे. मोबाईलमध्ये आपल्या प्ले स्टोअर ज्यावरून आपण ॲप डाउनलोड करतो, प्ले स्टोअरवरती तुम्हाला जायचं आहे. प्ले स्टोअरवरती तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नेट चालू असणं आवश्यक आहे. नेट चालू केल्यानंतर तुमचं जे काय असेल ते प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर खाली इथं सेकंडला सर्च म्हणून ऑप्शन आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. इंग्लिशमध्ये करा, मराठीमध्ये करा, कोणतंही करा. ई पीक पाहणी म्हणून तुम्हाला टाईप करायचं आहे. ई पीक पाहणी व्हर्जन 3 इथं आलेलं आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं खाली दाखवेल ई पीक पाहणी, ह्याच्यावरती तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉलर नेटवर्कचा थोडा इश्यू असेल तर थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे आपण तो वाट पाहायची आहे. नंतर तुमचं जे काही ई पीक पाहणी ॲप हे तुमचं डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपनवरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला उजवीकडून असं इकडे हातात बांधकलं, उजवीकडून तुम्हाला इकडे डावीकडे असं सरकवायचं आहे, स्क्रोल करायचं आहे. असं जोपर्यंत तुमचं पुढचं येत नाही. इथं आता तुम्हाला आलेलं आहे तर निवडा म्हणून. निवडा म्हणून इथं महसूल विभाग आहेत. तर इथं 6 महसूल विभाग दाखवलेले आहेत. त्यापैकी आपला आहे छत्रपती संभाजीनगर. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे त्याच्यावरती नेक्स्ट करायचं आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं काही नोटिफिकेशन विचारेल तुम्हाला की तुमच्या मोबाईलचं परमिशन द्यायचं आहे का डिव्हाइसचं. तर तुम्हाला इथं अलाव करायचं आहे. लोकेशनचं माहिती विचारेल ते पण तुम्हाला इथं अलाव करायचं आहे. नंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ लागू शकतो संपर्क होत असताना सर्व्हर बरोबर. त्यानंतर असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की नंतर मग नवीन खातेदार नोंदणी करा असं यावरती क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही अगोदरच या अगोदर ई पीक पाहणी केलेली असेल याच ॲपद्वारे तुमच्या ह्याच्यावरती, तर इथं खातेदाराच्या नावामध्ये तुम्हाला ज्यांची तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे स्वतःची किंवा तुमच्या नातेवाईकाची, त्यांचे पूर्ण असे नावं दिसतील. त्यापैकी जर नाव असेल तर त्यावरतीच क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. किंवा नसेल तर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही सर्कल आपलं महसूल विभाग असेल, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक किंवा पुणे, तुमचा जो कोणी असेल तर तो तिथे निवडायचा आहे. सध्या आपण इथं छत्रपती संभाजीनगर निवडणार आहोत. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता निवडणार आहोत. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं तिथं गाव निवडायचं आहे. त्यानंतर मग पुढे तुम्हाला तिथं ही करायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं ह्या बाणावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं नंतर तुमच्या जमिनीची जी काही माहिती असेल ते तुम्ही तुमच्या पहिले नावावरून सर्च करू शकता, टाईप करून, किंवा मधलं नाव किंवा आडनाव किंवा तुमचा आटवरती असणारा खाते क्रमांक टाकून किंवा तुम्ही गट क्रमांक टाकून कोणत्याही आधारे तुम्ही तिथं शोधू शकता. तर आपण या इथे सध्या गट नंबर टाकून इथं आपण सर्च करणार आहोत. यानंतर इथे तुमचा गट नंबर टाकून सर्च करायचा आहे. शोधावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या गट नंबरमध्ये जे कोणी नावे असतील त्यांची संपूर्ण इथं तुम्हाला माहिती दाखवली जाईल. त्यानंतर आपण या माहितीवरती आता इथं एक
पीक कोणाचंही म्हणजे नाव घेणार आहोत आपण, इथं नाव घेणार आहोत. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पुढेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं 8चा खाते नंबर जो आहे तो तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली दाखवलं जाईल, जसं इथं 196 दाखवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे. ऑलरेडी याची नोंदणी झालेली आहे म्हणून ती दाखवत आहे. तर तुम्हाला पुढे जायचं आहे का? जर पुढे जायचं असेल, तुमचाच नंबर असेल तर पुढेवरती क्लिक करायचं आहे. आणि जर नसेल तर तुम्हाला मोबाईल क्रमांक बदला यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर आपण सध्या इथं नोंदणी केली आहे, पुढेवरती क्लिक करून पुढे जाणार आहोत. पुढेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं ओपन होईल, तुमच्या जे काही ई पीक पाहणीचा डाटा करण्यासाठी किंवा तिथं नोंद करण्यासाठीची माहिती तुम्हाला इथं दिली जाईल. तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का? तर इथं आपल्याला होय करायचं आहे. होयवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस इथं ओपन होईल की तुमची ई पीक पाहणी करण्यासाठी एक ई पीक पाहणी म्हणून तिथे तुम्हाला दाखवलं जाईल. तर आता आपलं ते नाव ॲड झालेलं आहे, ते सर्च इथे या खातेदाराचे नाव यामध्ये तुम्हाला इथं दिसेल. जसं आपण आता ॲड केलेलं 1 नंबरला वरी नाव आलेलं आहे. तर यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची जो काय नंबर असेल त्या नंबरवर तुम्हाला 4 अंकी सांकेतांक कोड आलेला असेल, तो 4 अंकी कोड इथं 4 अंकी सांकेतांकमध्ये टाकायचा आहे. जर तुमच्या मोबाईलवर आला नसेल तरी तुम्हाला इथं सांकेतांक विसरलात या ह्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर आणि इथं सांकेतांक क्रमांक दाखवेल, त्यावर तो टाकून तुम्हाला तिथं लॉग इन करायचं आहे. इथं जसं सांगितलं आपण त्या पद्धतीने आपण लॉग इन करू 1889. त्यानंतर तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला इंटरफेस ओपन होईल. यामध्ये काय दिलेलं आहे की कायम पड चालू पड नोंदवा. यावरती तुमची जर कायम पड असेल किंवा चालू पड नोंद असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून अगोदरती कायम पड नोंदवायची आहे. यावरती क्लिक करून, आणि जर तुमची पड नोंद नसेल तर डायरेक्टली तुम्ही ते इथे पड माहिती भरा ह्याच्यावरती तुमचं टाकून ते पूर्ण तुमची किती पड आहे, 5 गुंठे 2 गुंठे काय असेल ती पद्धत तुम्ही तिथं ही करायचं आहे. जर पड माहितीची इथं नंतर केल्यानंतर इथं माहिती तुम्ही यावरती पड माहिती पाहावरती क्लिक करून पाहू शकता. त्यानंतर आपल्याला परत इथं कोपऱ्यावरती खाली डाव्या बाजूला होमवरती यायचं आहे. आल्यानंतर मग इथं तुमची जर काही शेतामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये झाडं असतील तर झाडा बांधावरची झाडे नोंदवा यावरती सुद्धा क्लिक करून तुम्ही तुमचे किती झाडं आहेत, कोणते झाडं आहेत ह्याची माहिती आपण तुम्ही इथं झाडांची संख्या टाकून फोटो काढून ते तिथं भरू शकता. ती माहिती झाडाची झालेली इथं झाड बांधावरची झाडे माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण आता इथं होमवरती परत तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला इथं पीक माहिती नोंदवा यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. यानंतर मध्ये इथं काय आहे का, आता खाते क्रमांक तुमचा ऑलरेडी तिथं येईल 196 आलं. त्यानंतर भूमापन किंवा गट क्रमांक म्हणजे तुमचा गट नंबर, सर्वे नंबर 209 हा गट निवडलेला आहे. सध्या इथं जमिनीचे क्षेत्र आहे 1.35 गुंठे. त्यामधून नंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र ऑलरेडी या गटाची ई पीक पाहणी झालेली आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी हा इथे दाखवला आहे. तरी इथं 1 गुंठा शिल्लक आहे. तर इथं हंगाम निवडायचा आहे तुम्हाला. काय हंगाम आहे तर संपूर्ण वर्ष असेल तर किंवा खरीप. आता आपण सध्या खरीप याची करणार आहोत. पिकाचा वर्ग काय असेल तर पिकाचा निर्भळ पीक आहे तुमचं का मिश्र पीक पेरलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला तो प्रकार निवडायचा आहे. आपण इथं सध्या निर्भळ पीक म्हणून निवडणार आहोत. निर्भळ पिकाचा प्रकार तुमचं निवडल्यानंतर तुमचं पीक आहे का फळबाग आहे, तर आपण सध्या इथं पीक आहे. फळबाग असेल तर फळबाग घ्यायचं आहे, पीक आपण निवडणार आहोत. त्यानंतर पिकांची किंवा झाडांची नावं तर काय आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही असेल ज्वारी, बाजरी, धान, भुईमूग, मका, स्वीट, सोयाबीन, उडीद जे काही सर्व पिकं ती आहेत तिथे तुम्हाला दिलेली आहेत. तर ते जे पीक तुमचं विमा भरताना लावलेलं असेल ते पीक किंवा तुमच्या शेतावरती जे काही पीक पेरलेलं असेल तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. तर आपण सध्या इथं सोयाबीन म्हणून असं निवडणार आहोत. त्यानंतर तुमचं इथं किती क्षेत्रासाठी तुम्ही सोयाबीनचं हे केलेलं आहे ते क्षेत्र इथं तुम्हाला टाकायचं आहे. तसं इथं काय होतं की भरपूर जणांची असा चुका होतात की ते क्षेत्र टाकतानाच चुका होतात. कुणाला 40 गुंठे असेल तर त्यांनी काय टाकायचं, समजा का कुणाचं 10 गुंठे असेल तर 0.1 किंवा 10 असं टाकायचं. आता इथं क्षेत्र उपलब्ध नसल्यानं घेणार नाही आहे आपण. फक्त इथं आता 0. आपलं 1च गुंठा क्षेत्र शिल्लक आहे त्यामुळे आपण इथं 0.01 असं टाकणार आहोत. जर 10 गुंठे असेल कोणाचं क्षेत्र तर 0.10 किंवा 20 गुंठे असेल तर 0.20, 0.30 अशा पद्धतीने तुम्हाला तिथं क्षेत्र टाकत चालायचं आहे. आणि जर कोणाचं 1 हेक्टर असेल तर फक्त 1 टाकलं तरी चालेल, किंवा 1 हेक्टर 5 गुंठे असेल तर 1.05 असं टाकायचं आहे. 10 गुंठे असेल तर 1.10, 20 गुंठे असेल 1 हेक्टर 20 गुंठे असेल तर 1.20 अशा पद्धतीनं तुम्हाला क्षेत्र टाकायचं आहे. तिथं चुका करायच्या नाही आहेत. क्षेत्र चूक करताना केल्यानंतर तुमची तशीच त्या ई पीक पाहणीची नोंद केली जाणार आहे. तर आपण इथं सध्या 0.01 हे क्षेत्र आपण टाकणार आहोत. त्यानंतर जलसिंचनाची साधनं काय आहेत तुमच्याकडं कोरडवाहू आहे
का खाजगी कालवा आहे का सरकारी कालवा आहे, जे काही तुमचा सिंचनाचा स्रोत असेल तेथे तो तुम्हाला निवडायचा आहे. तर आपण इथं सध्या जे काय असेल तर आपण इथं तलाव हा स्रोत निवडणार आहोत. सिंचन पद्धती तुम्ही मग पाणी कसं देता, तर प्रवाही सिंचन असेल प्रवाही, तुषार सिंचन असेल तुषार सिंचन, किंवा तुमचं अन्य प्रकारे कोणतं सिंचन असेल तर अन्य प्रकारे हे तुम्हाला निवडायचं आहे. तर आपण इथं सध्या जे काय असेल तर तुषार सिंचन पद्धत निवडणार आहोत. त्यानंतर मग तुमचा लागवडीचा दिनांक काय आहे, तुमची पेरणी कधी केलेली आहे. तुम्ही विमा भरते वेळेस एक पीक पेरा लिहून दिलेला असतो, त्यावरती तुमची ई पीक पाहणी करण्यासाठी किंवा तुमची पेरा नोंदवता त्यावेळेस लागवडीचा दिनांक पेरणी दिनांक हा दिलेला असतो, तर तो आपल्याला इथं टाईप करायचा आहे. उदाहरणार्थ आपण इथं 20 जून टाकणार आहोत. हे स्क्रोलवरती इथं काढून पाठीमागे यायचे तुम्हाला, इथं 20 जून सिलेक्ट करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण दाखल सर्व माहिती योग्य आहे का हे असं पाहिल्यानंतर तुम्हाला इथं पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती जी काय असेल ते असे तुम्हाला जे काही तुमचं पीक असेल त्याचे छायाचित्र घ्या असं तुम्हाला इथं दाखवलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला इथं छायाचित्र 1, आता पहिल्या अगोदरती 2च होते, एकच चित्र घेता येत होतं, पण आता छायाचित्र इथं तुम्हाला तुमच्या पिकाचे 2 फोटो घ्यायचे आहेत. त्यामुळे आपण इथं सध्या आपण शेतामध्येच आलेलो आहोत. त्याच्यामधून आपलं मध्यापासूनचे अंतर जे आहे ते एकदम गट नंबरच्या मध्याच्या आसपास दाखवत आहे. 132 मीटर दाखवत आहे, म्हणजे आपण जवळच आहोत. तर आहे यावरती तुम्हाला ठीक आहे क्लिक करून असं करायचं आहे. तुमचा पिकाचा कॅमेरा ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथं पिकाचा तुमचा फोटो घ्यायचा आहे. तो फोटो घेतल्यानंतर या बाणावरती क्लिक करून तुम्हाला इथं सेव्ह करायचा आहे. परत दुसरा फोटो घ्यायचा आहे. दुसरा फोटो घेऊन परत तुम्हाला फोटो ठीक आहे करून परत फोटो तुम्हाला दुसऱ्या पिकाचा काढायचा आहे. केल्यानंतर तुम्हाला तो ठीक आहे, नंतर खालीच्या बाणावरती दोन्ही चित्र घेतल्यापासूनचं तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं परत एकदा इथं सबमिट पुढे जा ह्याच्यावरती माहिती जाण्याच्या अगोदर तुम्हाला तुमची व्यवस्थित माहिती पाहायची आहे. तुमचा गट नंबर, जे काय तुमचं क्षेत्र असेल 135 आहे, त्यापैकी तुमचं उपलब्ध क्षेत्र तुम्ही किती लावलेलं आहे. इथं खाली सोयाबीन तुम्हाला इथं पीक दाखवू जाईल. पिकाचे क्षेत्र 0.01 आणि झाडाचं पिकाची नावे सोयाबीन ही आहे का योग्य ते तुम्हाला एकदा तपासून पाहायचं आहे. त्यानंतर इथे या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जाऊ म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुमची जी ई पीक पाहणी आहे ती पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असा हा पर्याय दाखवला जाईल. काही वेळेस काय होतं की नेटवर्कचा जर प्रॉब्लेम असेल तर इथं काही तांत्रिक अडचणीनुसार किंवा ह्याच्यानुसार पीक पाहणी अपलोड होत नाही. तसं जर दाखवलेलं असेल तर नंतर तुम्हाला इथं झाले नसेल किंवा नेटवर्कचा इश्यू असल्यानं तुम्हाला दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की नंतर तुमच्या या होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड हा एक ऑप्शन दिलेला आहे. जर तुमची माहिती अपलोड झालेली नसेल तर तुम्हाला इथं या अपलोडवरती यायचं आहे. अपलोडमध्ये जर माहिती असेल, आता इथं कोणतीही ऑफलाईन माहिती आढळली नाही आहे. जर तुमची नेटवर्कचा इश्यू आल्यामुळं ऑफलाईन माहिती सेव्ह झालेली असेल ती तुम्हाला इथं दाखवली जाईल आणि ती तुम्हाला नंतर तिथं आल्यानंतर ह्या अपलोडमध्ये इथं जर असेल तर ती माहिती तुम्हाला अपलोड करा म्हणून ऑप्शन दिला जाईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करून ती माहिती अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमची पीक पाहणी झाली का हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हेच ॲप परत ओपन करायचं आहे पीक माहितीसाठी. नंतर मग खाली एक ऑप्शन आहे की तुम्हाला गावाचे खातेदारांची पीक पाहणी पहा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमच्या गावातली जे काही ई पीक पाहणी असेल केलेली ती सर्वांची यादी इथं दिसेल तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला इथं हिरव्या कलरमधले जे काय असतील ते त्यांची झालेली आहे.